नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून खाल्ले जाणारे अळीवच्या लाडूची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। अळीवामध्ये मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्व क असतं, त्यामुळे शरीरातली हिमोग्लोबिनची जी कमतरता आहे ही भरून काढण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होते। कंबरदुखी, केस गळतीसाठी सुद्धा हे अळीवचे लाडू खूपच उपयुक्त आहे। बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 10 ते 15 मिनिटात आपण हे लाडू बनवू शकतो। चला तर मग वेळ न घालवता कसे बनवायचे ते पाहूया। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी मी लाडूंसाठीचे लागणारे साहित्य घेतलेले आहे। इथे मी 100 ग्रॅम एवढे अळीव घेतलेले आहे। काही ठिकाणी त्याला हलीम असेही म्हणतात, तर वजनी म्हणाल तर हे 100 ग्रॅम एवढे अळीव मी इथे घेतलेली आहे। त्याच प्रमाणात 100 ग्रॅम इथे गूळ घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे मी एक अख्खा नारळ जो आहे तो खोवून घेतलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे लागणार आहे 1 वाटी नारळाच्या आतील पाणी। तर आता हे सर्व साहित्य मी इथे घेतलेलं आहे। आता आपण पुढील प्रोसेस करूया। तर सर्वात अगोदर आपण जे अळीव आहे ते आपण थोडेसे भाजून घेऊया। अळीव भाजून घेतल्यामुळे आपले जे लाडू आहे हे जास्त चिकट होत नाही। त्यासाठी हे अळीव जे आहे आपण हे 2 ते 3 मिनिटांसाठी छान असे मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत। तर एक जाड तळाची कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे। आता या तुपावरती आपल्याला हे जे अळीव आहे हे छान असे चटचट वाजेपर्यंत खमंग भाजून घ्यायचे आहे। गॅस आपल्याला लो टू मीडियमच ठेवायचा आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहे। तुपावरती भाजल्यामुळे आपले जे अळीव आहे, जेव्हा आपण यामध्ये दूध किंवा नारळाचं जो रस आहे तो यामध्ये घालू, तेव्हा आपले जे अळीव आहे हे जास्त चिकट न होता ते मस्त असे मोकळे सुटसुटीत होतील। त्यासाठी हे तुपावरती भाजणे खूप गरजेचे आहे। तुम्ही असेही भाजू शकता, परंतु आपण जेव्हा लाडू बनवू तेव्हा हे जे लाडू आहे हे जास्त चिकट होतात, चिकट गोळा तयार होतो। त्यासाठी हे तुपावरती आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे। भाजण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हे भाजून छान असे तयार होतात। जेव्हा हे भाजले जातात त्याचा असा खमंग वास सुटतो आणि त्यानंतर जे कढाईमध्ये चटचट उडू लागतात, तेव्हा समजायचं आपले जे अळीव आहे हे छान असे भाजत आलेले आहे। तर या ठिकाणी आपले 2 ते 3 मिनिटं झालेले आहे आणि हलकासा रंगसुद्धा याचा चेंज झालेला आहे। आता आपण लगेचच गॅस बंद करूया आणि हे अळीव एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतल्याच्या नंतर आपण ह्यामध्ये जे नारळाचं पाणी आहे ते यामध्ये घालणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त असे खमंग आपले अळीव जे आहे हे भाजले गेलेले आहे। आता लगेचच यामध्ये जे 1 वाटी नारळाचं पाणी आहे ते आपण घालून घेऊया। तर 100 ग्रॅम अळीवसाठी 1 वाटी नारळाचं जे पाणी आहे हे पुरेसं होतं। जर तुम्हाला नारळाचं पाणी टाकायचं नसेल तर तुम्ही ते साधं पाणीसुद्धा वापरू शकता। आता ह्यामध्ये हे जे अळीव आहे हे छान असे भिजत ठेवणार आहोत आपण अर्ध्या तासासाठी। नारळाच्या पाण्याचा जो फ्लेवर आहे ह्या अळीवमध्ये खूप छान येतो आणि आपले जे लाडू आहे खायला सुद्धा टेस्टी लागतात। तर त्यासाठी इथे मी नारळाचं पाणी वापरलेलं आहे। आता हे आपण अर्ध्या तासासाठी असंच भिजत ठेवूया आणि तोपर्यंत बाकी लाडूंसाठीची जी लागणारी पुढील तयारी आहे ती करून घेऊया। तर झाकून ठेवून हे आपण अर्धा तास साईडला ठेवून देऊया। तर इथे आपले अर्धा तास झालेले आहे। तर आपण आता पाहू शकता जे आपले अळीव आहे हे मस्त असे मोकळे सुटसुटीत असे भिजले गेलेले आहे। अजिबात मिश्रणाचा गोळा तयार या ठिकाणी झालेला नाही। तर प्रत्येक जो अळीव आहे हा पूर्ण असा सेपरेट असा तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता अजिबात चिकट हे झालेले नाहीत, अळीव छान भिजलेले आहे। आता आपण खोबरं जे आहे ते भाजून घेऊया। तर या ठिकाणी एका जाड तळाच्या कढाईमध्ये मी साजूक तूप टाकत आहे। साधारणतः 1 चमचाभर साजूक तूप यामध्ये कढाईमध्ये घातलेलं आहे। त्यानंतर आपण जे खोबरं आहे ते आता हे घालून घेऊया। तर खोबरं छान असं खोवून घ्यायचं आहे। त्याचा पाठीकडचा जो भाग आहे तो मी पूर्णपणे काढून टाकलेला आहे, म्हणजे आपलं जे खोबरं आहे ओलं ते जास्त काळपट दिसत नाही। आता मंद गॅसवरती आपण हे जे खोबरं आहे हे 2 ते 3 मिनिटांपर्यंत छान असं परतवून घेऊया, म्हणजे त्यातलं जे काही मॉइश्चर आहे ते आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे। अशा पद्धतीने जे खोबरं आहे हे भाजून घेतलं तर आपले जे लाडू आहे हे जास्त काळापर्यंत टिकतात आणि आपल्या लाडवांना खोबट वाससुद्धा येत नाही। यासाठी आपल्याला खोबरं जे आहे ते छान खमंग परतवून घ्यायचं आहे। जोपर्यंत थोडंसं ड्राय होत नाही तोपर्यंत हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। जास्त लालसर करायचं नाही, फक्त त्यातला जो मॉइश्चर आहे ते काढून टाकायचं आहे। तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर लगेचच आपण भिजवून घेतलेले जे अळीव आहे ते घालून घेऊया आणि लगेचच आपण आता ह्यामध्ये जो बारीक किसून घेतलेला गूळ आहे तो टाकून घेऊया। गूळ आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे जो गूळ आहे हा लवकर ह्या मिश्रणामध्ये मिक्स होतो। तर आता हे मिश्रण आपल्याला छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आता जे गुळाचं प्रमाण आपण इथे वापरलेलं आहे
त्यात आपले मध्यम गोड लाडू तयार होणार आहे। जर तुम्हाला जास्त गोड हवे असतील तर थोडंसं गुळाचं जे प्रमाण आहे हे ते तुम्ही वाढवू शकता। हे लाडू बनवत असताना आपल्याला साखर न वापरता गुळच वापरायचा आहे, कारण थंडीमध्ये गुळ खाणं शरीराला खूप पौष्टिक आहे। त्यामुळे हे लाडू बनवत असताना शक्यतो गुळाचाच वापर आपल्याला करायचा आहे। तर आता हे मिश्रण आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। जोपर्यंत गुळ व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मंद गॅसवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे। थंडीच्या दिवसामध्ये प्रत्येकाने हे अळीवचे लाडू खाल्ले पाहिजे, त्यामुळे आपल्या शरीरातली झीज भरून काढण्यास मदत होते। त्याचप्रमाणे आपल्याला लोह कॅल्शियम सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळते। बाळंतीण बाईने ते हे लाडू आवर्जून खाल्ले पाहिजे, कारण बाळंतपणानंतर शरीराची मोठ्या प्रमाणामध्ये झीज होते ती भरून काढण्यासाठी हे लाडू अतिशय उपयुक्त आहे। त्यासाठी त्यांनी हे लाडू आवर्जून खाल्ले पाहिजे। तसेच थंडीमध्ये बऱ्याच जणांना केस गळतीचा किंवा कंबरदुखीचा पाठदुखीचा त्रास होत असेल तर तो सुद्धा हे लाडू खाल्ल्यामुळे नक्कीच आपला कमी होणार नाही। त्यासाठी थंडीमध्ये प्रत्येकाने हे लाडू आवर्जून खाल्ले पाहिजे। तर या ठिकाणी आपलं जे मिश्रण आहे ते आता व्यवस्थित असं मिक्स होत आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता हलकंसं हे कोरडं असं झालेलं आहे, म्हणजे आपला जो गुळ आहे हा व्यवस्थित मिक्स होत आलेला आहे। तर या पद्धतीचे हे जे मिश्रण आहे हे तयार झालेलं आहे। आता आपण हे लाडूंसाठी योग्य आहे की नाही ते चेक करून पाहूया। जर मिश्रणाचा गोळा तयार झाला तर समजायचं आपले जे लाडूंसाठीचे मिश्रण आहे हे तयार झालेलं आहे। तर आता आपण चेक करून पाहूया। छोटासा मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे आणि हातावरती गोल करून पाहायचा आहे। जर त्याचा व्यवस्थित गोळा झाला तर आपले जे मिश्रण आहे हे लाडूंसाठी आता तयार झालेलं आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मिश्रणाचा गोळा तयार होत आहे, म्हणजे हे जे मिश्रण आहे हे आपलं आता लाडूंसाठीचं परफेक्ट तयार झालेलं आहे। आता लगेचच आपण हे लाडू वळून घेणार आहोत। गॅस आता बंद करून घेऊया आणि हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला लाडू बांधता येतील इतकं हे आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे। गरम असताना हे लाडू बांधता येत नाही। आता यावरतून मी थोडंसं जायफळ टाकत आहे। गुळाच्या पदार्थांमध्ये जायफळ आवर्जून वापरावं, त्यामुळे त्याची जी चव आहे हे अधिकच वाढते। तेही मिक्स करून घेऊया। जेव्हाही आपण गुळाचे पदार्थ बनवतो त्यामध्ये वेलची पावडर न वापरता जायफळ वापरावं, त्यामुळे त्याची चव जी आहे ही अधिक छान लागते। आता जायफळसुद्धा मिक्स झालेलं आहे आणि हलकंसं आता हे मिश्रण आपण थंड करून घेऊया। थंड झाल्याच्या नंतर लगेचच आपण आता लाडू तयार करून घेऊया। तर या ठिकाणी आपलं जे मिश्रण आहे हलकंसं कोमट झालेलं आहे, लाडू बांधता येईल इतकं हे थंड झालेलं आहे। त्यानंतर आता याचे आपण लाडू तयार करून घेऊया। अगदी पटपट हे लाडू वळले जातात, अजिबात जास्त काही मेहनत नाही। तर इथे आपला पहिला लाडू तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त असा गोल गरगरीत आपला लाडू या ठिकाणी तयार झालेला आहे आणि अजिबात चिकट झालेलं नाही मिश्रण, असं मोकळं सडसडीत आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। बांधताना सुद्धा हाताला चिकटत नाही। त्यासाठीच आपण जे अळीव आहे ते तुपामध्ये भाजून घेतलेले आहे। जर तुपामध्ये भाजले नसेल तर हे जे मिश्रण आहे हे थोडंसं चिकटसर झालेलं असतं। हे लाडू बनवत असताना दोन गोष्टींची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे। पहिली म्हणजे जे अळीव आहे ते आपल्याला तुपावरती खमंग असे भाजून घ्यायचे आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे ओलं खोबरं आहे ते देखील आपल्याला तुपावरती हलकंसं भाजून घ्यायचं आहे। तुपावरती भाजल्यामुळे आपले जे लाडू आहे हे बऱ्याच काळापर्यंत टिकतात आणि लवकर ते खराब होत नाही किंवा त्याचा खवट वास येत नाही। यासाठी हे लाडू बनवत असताना ह्या दोन गोष्टींची जर काळजी घेतली तर आपले जे लाडू आहे हे मस्त असे तयार होतील। तर इथे मी सर्व जे लाडू आहे हे बनवून घेतलेले आहे। हे लाडू फ्रीजच्या बाहेर साधारणतः 4 ते 5 दिवस टिकतात आणि फ्रीजमध्ये जर ठेवले तर साधारणतः 1 हप्त्यापेक्षा जास्त टिकतात। तर आता एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते, तुम्ही पाहू शकता। मस्त असा खुसखुशीत आपला लाडू इथे आपला तयार झालेला आहे। तर या थंडीच्या दिवसांमध्ये नक्की हे लाडू बनवा आणि खा, त्यामुळे तुमच्या शरीरातले बरेचसे प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होणार आहे। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली तुमची रेसिपी ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका।